सकाळ समूहाकडून नवी मुंबईतील वाशीत राज्यातील 18 साधू संतांच्या पादुकांचा दर्शन उत्सव सोहळा साजरा होतोय। या सोहळ्याचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे। वाशीतील सिडको प्रदर्शन सेंटरमध्ये श्री फॅमिली गाईड या उपक्रमाच्या अंतर्गत पादुका दर्शन उत्सव पार पडतो आहे। भाविकांना पादुकांचं दर्शन मोफत घेता येणार आहे। साधू संतांच्या पादुकाचा दर्शन सोहळा या ठिकाणी पार पडतोय। या श्री गुरु पादुका दर्शन उत्सवाच्या ठिकाणी वेगवेगळ्या दिंड्या पताका सहभागी होत आहेत। आपल्या सोबत आहेत सासवडच्या श्री सोपानदेव पालखी सोहळ्याचे दिंडी प्रमुख गोपाळजी। माऊलींशी मी चर्चा करणार आहेत। गोपाळ कदम आपल्या सोबत आहेत। माऊली जय हरी, कसे आहात? कृष्ण हरी। माऊली एक सांगा, तुमचा दिंडी सोहळा इथे अवतरलेला आहे, कसा वाटतं एकूण सगळं वातावरण? आणि सगळ्यात महत्त्वाचं हा जो पादुका दर्शन सोहळा आहे, श्री गुरु पादुका दर्शन सोहळा, याबद्दल काय सांगाल? आम्ही पंढरीचे वारकरी, आळंदीचे वारकरी, सासवडच्या सोपन काकाचे वारकरी, पण आज मुंबईला सकाळ जे उद्योग समूह आहे त्यांनी जी 18 पादुकांच्या दर्शनाचा योग आणला त्याबद्दल खूप 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 आभारी आहोत की 18 संतांचे एकाच वेळेस आम्हाला दर्शन होतंय। माऊली पुन्हा एकदा वारीत आलं असं वाटतंय का? खूप आनंद। अगदी आज परत एकदा पंढरीला आषाढीची आठवण झाली। महिला वारकरी सुद्धा आहेत, माझ्याबरोबर आजी आहेत। आजी, तुम्हाला कसं वाटतं इकडे येऊन? छान वाटतं। जाग्या जाग्याची महिमान गोकुळ वसवले रामा, जाग्या जाग्याची महिमान गोकुळ वसवले रामा। कुठं गेली सीतामाई, कुठं गेली सीतामाई, इथं उभी रखमाबाई, इथं उभी रखमाबाई। जाग्या जाग्याची महिमान गोकुळ वसवले रामा, जाग्या जाग्याची महिमान गोकुळ वसवले रामा। आपण पाहिलं एकूणच या पादुका सोहळ्याच्या निमित्ताने सगळे वारकरी भक्त या सगळ्या सोहळ्यात रंगून गेलेले आहेत। भक्तीचा एकच जल्लोष, भक्तीचा एकच सूर या सगळ्या सोहळ्याच्या निमित्ताने, या सगळ्या गुरु पादुका दर्शन उत्सवाच्या निमित्ताने आपल्याला इथे पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन विकी सह स्नेहा ढवळे, साम टीव्ही न्यूज, नवी मुंबई।